8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जात असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद महिला व बालविकास विभागामार्फत सोलापूर जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका यांचा सन्मान करण्यात आला। 7 मार्च 2024 जामगुंडी मंगल कार्यालय सोलापूर येथे महिला व बालविकास विभागामार्फत जिल्ह्यातील 112 अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या उपस्थितीत आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्ताधिकारी मीनाक्षी वाकडे ठोके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालविकास प्रसाद मिरकले, जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, सांख्यिकी व पुरस्कारार्थी अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या। सर्वप्रथम जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी कार्यक्रमाचे स्वरूप विशद करताना अंगणवाडी कर्मचारी हे ए फॉर पासून झेड फॉर झेडपी याच्या सर्व विभागांची समन्वय राखून कामकाज करतात। कोणत्याही कामाला नाही न म्हणता प्रत्येक काम जबाबदारीने करत असल्याने आदर्श पुरस्कारासाठी पात्र असल्याचे वक्तव्य केले। महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेच्या माहिती फलकाचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। यावेळी अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, करमाळा तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षकांनी तसेच इतर प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले। जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी, सांख्यिकी यांनी देखील विविधतेत एकता या संकल्पनेवर फॅशन शो सादर करून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी अंगणवाडी सेविकांच्या कामाचे कौतुक करून उपस्थित अंगणवाडी सेविकांना लग्न सोहळ्यासारखी उपस्थिती असल्याने समाधान व्यक्त केले। तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात एक अंगणवाडी ही आपली अंगणवाडी आनंदवाडी अभियान राबवणार असून यासाठी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्याबाबत आवाहन केले। हे परिश्रमाचं फळ आहे, ही खाप आहे मला वाटतं। आणि जसं की शेतकऱ्यांनी खूप छान शब्दात मी सांगितलं, ए टू झेड काम करणाऱ्यांना काय मिळालं पाहिजे तर त्यांना सगळंच मिळालं पाहिजे, बरोबर आहे ना? त्यामुळे स्वतःसाठी टाळा, खूप खूप जोराने टाळा। तुम्ही खूप सुंदर काम करता। मला आधी आठवतं की मी जेव्हा पहिल्या महिन्यात जॉईन झाली होती ॲज अ CEO म्हणून, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, तेव्हा मी सुरुवात अशाच एका कार्यक्रमातून केली होती PSCच्या, आणि तिथे अंगणवाडी सेविकेंनी पौष्टिक आहार माझ्यासमोर ठेवला होता, बरोबर आहे ना, पोषण अभियानाच्या माध्यमातून। आणि तो मी इतका चवीने खाल्ला, माझ्या बाळाला खाऊ घातला, आणि तेव्हा वाटलं की हृदयातून केलेली गोडी ती अशीच असते। म्हणून तुम्ही ते काम करताना ते खूप सुंदर काम करता, कारण की ते मनापासून करता तुम्ही, आणि तसंच तुम्हाला करत राहायचं आहे। मला खूप जण म्हणतात की मॅडम, महिला म्हणून तुम्ही नेहमी महिलांची बाजू घेता, तुम्ही तुमच्या जातीबरोबर जाता, तुम्हाला काय वाटतं, असं आहे का काही? नाही, असं काही नाही आहे। आज महिला आणि बालविकास यावेळी 1 किंवा 2 मुली असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांना लेक लाडकी योजनेच्या अनुषंगाने मुलींच्या नावाच्या पाटीचे वितरण केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालनाची जबाबदारी बालविकास प्रकल्प अधिकारी मोहोळ किरण सूर्यवंशी यांनी उत्तमपणे पार पाडली। कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चंद्रकांत होळकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी शिवानंद मगे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन आंबेकर, वरिष्ठ सहाय्यक परमेश्वर पांचाळ, वरिष्ठ सहाय्यक लेखा साहेबराव देशमुख, कनिष्ठ सहाय्यक रेणुका प्रथम शेट्टी, कनिष्ठ सहाय्यक अमिता वसेकर, परिचर यांनी योगदान दिले।